नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। सांसद विद्या चौहान का चित्रावाग पर सनसनीखेज हमला, ऑडियो क्लिप्स ने खोली पोल। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की प्रवक्ता तथा पूर्व विधायक विद्याताई चौहान ने भाजपा नेता चित्रावाग के कारनामों का पर्दाफाश करते हुए एक ऑडियो क्लिप प्रसार माध्यमों के सामने जारी की है। चौहान ने दावा किया है कि चित्रावाग दूसरों का इस्तेमाल कर राजनीति में आगे बढ़ने की कोशिश करती है। विद्याताई चौहान ने मीडिया को बताया कि चित्रावाग ने उनकी बहू को भड़काकर उनके खिलाफ बोलने की कोशिश की। उन्होंने ऑडियो क्लिप में सुना कि चित्रावाग उनकी बहू को गाइड कर रही थी और बता रही कि विद्या चौहान ने कैसे उसे प्रताड़ित किया। विशेष बात यह है कि इन ऑडियो क्लिप्स में चित्रावाग का कहना है कि उन्हें यह सब करने के निर्देश देवेंद्र फडणवीस ने दिए थे। चौहान ने कहा कि यह क्लिप उनके पास 5-6 महीने पहले आई थी। विद्या चौहान ने ऑडियो क्लिप जारी करते हुए कहा कि चित्रावाग बार बार कहती है कि वे किसी के मामलों में दखल नहीं देती और अच्छे काम करती है, लेकिन यह क्लिप साबित करती है कि वे मेरी बहू को गलत सलाह दे रही थी और उसे मेरे खिलाफ बयान देने के लिए उकसा रही थी। चौहान ने आरोप लगाया कि राज्य के बजट में भरपूर देने की बातें सिर्फ झूठी है। शरद पवार साहब को पितृतुल्य बताते हुए आज उनकी ही आलोचना की जा रही है। उन्होंने कहा कि राज्य को दिशा देने वाले पत्रकारों और समाज सेवकों का अपमान किया जा रहा है। चौहान ने कहा कि चित्रावाग जैसे लोग झूठ बोलने, ब्लैकमेलिंग करने और बड़े पद पाने के लिए कुछ भी कर सकते हैं। विद्या चौहान ने बताया कि इस सारी साजिश के पीछे देवेंद्र फडणवीस का हाथ है। ऑडियो क्लिप में वाग ने कहा कि उन्हें यह जिम्मेदारी फडणवीस ने दी थी। चौहान ने कहा कि वाग उनकी बहू को फडणवीस से बात करवा रही थी। फडणवीस ने कहा कि इस मामले की जिम्मेदारी चित्रावाग को दी गई है। अंत में विद्या चौहान ने कहा कि जब किसी के घर में कुछ नहीं हो रहा हो तो उसे दूसरा मोड़ देने की कोशिश की जाती है। उनकी बहू को झूठ बोलने के लिए उकसाना, वकीलों को पैनल देना, नौकरी दिलाना, घर दिलाना और मुझे प्रताड़ित करना, यह सब चित्रावाग का काम है। कुमार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही, आम्ही अगदी काहीतरी चांगलं काम करतो आहोत। पण हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळतेय, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रावागला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील। म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात। म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला, तुम्ही असं करा, त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं, तिला 2.5-3 लाखाची नोकरी देणं, तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये आणि मला छळायचं। म्हणजे एका IPSला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती का, मोर्चे काढा, पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत, विद्या चव्हाणला बदनाम करा, 5-6 ओळी नको, म्हणजे व्हिडिओ कर, तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव की हे सगळं काय चाललेलं आहे। तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय, माझा अनुभव आहे। आणि चित्रावागने अशा प्रकारे करावं, तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे, याचं उत्तर काय आहे तिच्याकडे? ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते, जेव्हा हे मॅटर झालं आणि मला हे मिळाले 5-6 महिन्यापूर्वी, तेव्हाच आहे। या महिलेसोबत बोलतात चित्राताई, त्यांचं नाव काय? ती माझी सून गौरी। पूर्ण नाव? गौरी अभिषेक चव्हाण। पण त्या मला त्याची जास्ती माहिती हे करायची नाहीये, मला फक्त याच्यातनं एवढंच दाखवायचं आहे की चित्र त्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून होतंय काय ते त्याच्यासाठी तेच तर झालंय। म्हणजे माझा काही दोष नसताना सभागृह 3 वेळा बंद पाडलं होतं तेव्हा सुद्धा भाजपच्या लोकांनी। मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये माझ्या नातीबरोबर गेलेले असताना त्या आमदार महाले म्हणून मला भेटल्या होत्या।
त्यांनी सुद्धा माझ्यावरती असे आरोप केले. तेव्हा मी मंदिरात त्यांना विचारलं, म्हटलं अहो ताई, तुम्ही माझ्यावर आरोप करता अशा प्रकारे, ही बाबा म्हणजे माझी नात सोबत आहे, तिला तुम्ही विचारा पाहिजे. तर त्या एकदम गडबडल्या आणि त्या म्हणाल्या, नाही हो, काय करावं, कधी पक्ष आम्हाला सांगतो ते आम्हाला करायला लागतं. म्हणजे चित्रा वाघ झाले, महाले झाल्या, मनीषाताईंचं ज्याच्यामध्ये नाव आहे, अळवडींचं याच्यातलं पार्ल्यातल्या आमदाराचं नाव आहे. म्हणजे सगळ्यांना सांगितलं. तर मी देवेंद्रजींना भेटून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी करा, इन्कम टॅक्सच्या धाडी टाका, माझी ईडीची चौकशी करा, मला जेलमध्ये टाका, मी जायला तयार आहे. पण ज्या माझ्या फॅमिलीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांचा तुम्ही त्रास देताय, लहान मुलांना घरातल्या त्रास देताय. तोच अनुभव अनिल देशमुखांचा पण आहे. त्यांच्या लहान नातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट देऊन माहिती काढली होती. म्हणजे हे नवीन भाजपच्या काळातलं हे तंत्र सुरू झालंय. महाराष्ट्राच्या जनतेला मला हेच सांगायचं आहे की कोणाच्या घरात काय चाललंय आणि ते खोटं कसं वळण देता येईल, त्याला त्रास कसा देता येईल, हे बघायचं काम इकडे हे लोक करतायत. म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांना पर्सनली मी भेटून सांगितलं की हे अशा प्रकारे झालेलं आहे, हे तुमच्याकडनं झालेलं आहे, हे तुम्ही चूक सुधारा. अशा प्रकारे ज्युडिशरीमध्ये इंटरफिअरन्स करणं बरोबर नाही आहे. परंतु त्यांनी तेही ऐकलं नाही आहे. आणि चित्रा वाघने तर इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर. म्हणजे हे राजकारण आहे का? एका बाईला हे शोभतं का? आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी, चित्रा वाघ असेल, मी असेल, परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा, माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा. उद्या चित्रा वाघचा मुलगा मोठा झाला, तिला जर कोणी त्रास देईल, मुलाला त्रास दिला तर ती सहन करू शकेल का? म्हणजे हे सगळं जे राजकारण आहे हे आता इतक्या घाणेरड्या वळणावरती गेलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लोकांना घरात घुसून त्यांच्या त्रास देता. कारण माझ्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता येत नाहीये, मला ईडीची नोटीस पाठवता येत नाहीये, मला जेलमध्ये टाकता येत नाहीये. आणि मी बोलते, मी कोणावर बोलते? मी महागाईबद्दल बोलते, बेरोजगारीवरती बोलते. महागाईचे मोर्चे तर आम्ही मृणालताई गोरे असल्यापासून काढत आलेलो आहोत. आज जर एवढी महागाई वाढली तर त्याच्याविषयी आम्ही बोललो, मोदी सरकारविषयी बोललो, तर तुम्ही आमच्या घरच्या लोकांना शिक्षा देणार? हे कसलं प्रकरण आहे? म्हणजे थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे. तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल, तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल. नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं, पण त्रास द्यायचा नाही. जे काय कोर्ट कचेऱ्यांमधनं चालेल ते होईल. त्याच्या ऑर्डर्स आमच्या 2021, 22, 23ला ही DVची केस नाही, हा कौटुंबिक हिंसाचार नाही म्हणून कोर्टाच्या ऑर्डर्स आहे. 3 कोर्टाच्या आहे, बोरिवली कोर्टाची आहे, फॅमिली कोर्टाची आहे, सेशन कोर्टाची आहे. त्याच्यानंतर इंटरफिअरन्स करून जर का अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही. चित्रा वाघला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घरं उद्ध्वस्त करू नको. एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा विचार कर. त्यामुळे अशा प्रकारे जो काय त्रास दिलाय तर भाजपने याची, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वाघला करायला सांगितलं होतं का? आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे की हे काय चाललंय. आणि तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.